बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। जलविद्युत क्षेत्रात महायुती सरकारने मोठं पाऊल उचलले असून 1,89,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। यातून 65,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। यासाठी राज्य सरकारने 7 कंपन्यांसोबत जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार केला आहे। जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो पॉवर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले। यामुळे 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे। या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्यातील एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॉट असून 40,870 मेगावॅटची पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे। महायुती सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घेतलेल्या निर्णयामुळे राज्य जलविद्युत ऊर्जा निर्मितीत स्वावलंबी होणार असून यातून राज्याला 35,240 मेगावॉट वीज प्राप्त होणार असून राज्यातील विजेचा तुटवडा संपणार आहे। त्यातून नवीन उद्योगांना चालना मिळून रोजगार निर्मिती होणे शक्य होणार आहे। यातून महायुती सरकारने पुन्हा एकदा निर्णय वेगवान, राज्य गतिमान झाल्याचे सिद्ध केले आहे। त्यामुळे जलविद्युत क्षेत्रात हे पाऊल